मामा मनोज म्हात्रे केस जे ते रिओपन करण्यात यावी अशी मागणी तुम्ही केली आहे, काय पूर्ण माहिती आहे? ते 2017ला जे मनोज म्हात्रेंचं दुर्दैवी आणि एकदम निर्घुण अशी जी हत्या करण्यात आली आपण पाहिलं असेल, आणि त्यावेळेस तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक बाईट दिली होती की या खुनामागे साहजिकच तेथील खासदार कपिल पाटील आणि त्यांच्या पुतण्यांचा हात असल्याचं स्पष्ट नमूद केलं होतं व त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी केली होती. परंतु आज तगात त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. खरं म्हटलं तर त्या याच्यात आरोपी प्रशांत म्हात्रे आणि सुमित पाटील यांच्यात साधारणतः 193 वेळा त्या 2 दिवसात बोलणं झालं होतं. त्याच्यामुळं साहजिकच सुमित पाटील यांच्या मोबाईलची सीडी तपासायला हवी आणि ते तपासण्यासाठी पुन्हा एकदा या केसची चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी आज करतो. दुसरा मुद्दा असं की जमिनीच्या व्यवहारामध्ये काहीतरी घपलत असल्याचं समोर आहे. जे बुलेट ट्रेन हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टमध्ये काही करोड रुपये हे बोगस पेपर बनवून लाटलेले आहेत, बोगस व्हॅल्युएशन दाखवलेले आहे. त्याच्यात माझ्या हाती आल्यानुसार प्रशांत पुरुषोत्तम पाटील, सुमित पुरुषोत्तम पाटील, देवेश पुरुषोत्तम पाटील आणि कपिल पाटील यांचा मुलगा सिद्धेश पाटील या चौघांनी 2012ला एक ॲग्रीमेंट दाखवलं डेव्हलपचं. ज्या स्टॅम्प पेपरवर ॲग्रीमेंट दाखवलं तो स्टॅम्प पेपर 2015चा आहे आणि त्याच्यावर जो प्रशांत पाटलांचा फोटो आहे त्याच्यावर स्पष्ट तारीख 2018ची. तर नक्की हे ॲग्रीमेंट कधी झाले हे तुमच्याही लक्षात. त्यानंतर 2019ला याच्या संदर्भात एक केस चालू झाली. कोर्टात केस चालू असताना जैसे थे असे आदेश होते, परंतु तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी यांना मोबदला म्हणून 20 करोड काहीतरी 10 लाखाच्या वर रक्कम यांना देण्यात आली. त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा 6 जून 2024 रोजी त्याचं पुन्हा व्हॅल्युएशन काढण्यात आलं आणि पुन्हा व्हॅल्युएशन काढून शासनाने असा प्रस्ताव पाठवला की यांना त्याच गोडाऊनचे 193 करोड प्लस काहीतरी लाख आहे ते देण्यात येईल. म्हणजे ह्या एक मॅटर विषयीचा मी भ्रष्टाचार बोलतो, तर असा काही 100 करोडचा भ्रष्टाचार हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये झालेला आहे. ह्याचे सगळे पेपर तर मी त्यांना मेल करणार आहे. जमल्यास अधिवेशनात प्रत्यक्ष भेटणार देखील आहे. परंतु हा सगळा जो खूप मोठा असा भ्रष्टाचार कुठल्याही परिस्थितीत चव्हाट्यावर आला पाहिजे. भले कपिल पाटीलचा परिवार असू दे, उद्या कोणाचाही परिवार असू दे, परंतु अशा प्रकारे यामध्ये कोणाकोणाचे नाव आहे? त्याच्यात नाव आहे प्रशांत पुरुषोत्तम पाटील, सुमित पुरुषोत्तम पाटील, देवेश पुरुषोत्तम पाटील, म्हणजे तिघेही कपिल पाटलांचे सख्खे पुतणे आणि स्वतः सिद्धेश कपिल पाटील जो कपिल पाटलांचा सुपुत्र आहे. आणि याच्यात पण सांगतो तेव्हा 20 करोड दिले ठीक आहे, आता पुन्हा शासनाचा प्रस्ताव केला की त्यांना 193 करोड द्यावे. यामध्ये मग कुठेतरी शासनाकडूनच ही फसवणूक करण्यासाठी त्यांना पाठबळ दिलं जाते. हो, शासन आणि ही सगळी मंडळी हे एकत्रितरित्या येऊन अशा प्रकारचं व्हॅल्युएशन दाखवून आणि ते पैसे आपसात वाटणी करून हा खूप मोठा भ्रष्टाचार करत आहे. आणि या भ्रष्टाचाराची मी चौकशीची मागणी देखील करणार आहे. मी तुम्हाला जसं बोललो, अधिवेशन चालू आहे, अधिवेशनात स्वतः पंतप्रधान मोदी साहेबांना भेटण्याचा
मी प्रयत्न करेन, भेटेन, परंतु त्यांना उद्याच मी या सगळ्या गोष्टीचं मेल टाकलं. तिसरा मुद्दा सुजित कसा तिसरा मुद्दा आहे जो येथील भिवंडीतील तडीपार गुंड सुजित पाटील असेल, ज्याच्यावर 302, 307 सारखे 14 गुन्हे आहेत. 2017 मोकामध्ये अटक झाला, 2022ला जामिनावर अटी शर्तीवर सुटका झाली. 2022 जामिनावर सुटल्यानंतर सुद्धा या 2 वर्षात त्यांनी 6 गुन्हे केले, ज्याच्यात 43 दिवसापूर्वी एक 307 सारखा गुन्हा केलेला आहे. तालुका परिषदेत नोंद आहे. परंतु तरी आणि जेव्हा तो 307चा गुन्हा दाखल झाला त्यावेळेस नारपोली पोलीस स्टेशनने एक धक्कादायक माहिती दिली की तो जूनमध्ये काय ते 13 जूनला तडीपार आहे, असं नारपोली पोलीस स्टेशन दाखवलं की 13 जून पासून तो तडीपार आहे. आणि ही घटना 8 डिसेंबरला तो हा 307ची केस जीवे मारण्याच्या प्रकारे त्याच्यावर केस दाखल होते. ती त्याच्या घरापासून 3 किलोमीटर अंतरावर जास्तीत जास्त. तो जाहीररित्या कार्यक्रमात असतो, स्वतः टुर्नामेंटचं आयोजन करतो. हे सगळं असताना देखील पोलीस 307 सारख्या गुन्ह्यामध्ये देखील त्यांना अटक करत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही म्हटलात की त्यांनी एक बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. नाही, हा तो स्वतः 3 लोकांसमोर बोललेला आहे, परंतु ते लोक समोर येऊन बोलायला तयार नाही. त्यांनी मला सांगितलं, कारण ते घाबरतात. कारण आपण पाहिलं असेल, जर जामिनानंतर 4 गुन्हे झाले, तडीपार नंतर 2 गुन्हे झाले, तरी सुद्धा तो आरोपी इथंच वास्तव्यास आहे, त्याला पोलीस अटक करत नाही. त्याच्यामुळे साहजिकच लोकांमध्ये भीतीचं वातावरण नाही. मला 3 लोकांनी स्वतः सांगितलं की तो असं बोलतो जाहीररित्या कमी मोठ्या 1-2 लोकांची हत्या करणार आहे, स्पष्ट बोलतो. माझा प्रश्न आहे हो प्रशासनाला, पोलिसांना, की मग तुम्ही ते बीड आणि परभणी सारख्या हत्याकांडाची वाट बघता का? त्यावेळेला ती वेळ या भिवंडीवर आणता का? म्हणून याच्यासाठी या सगळ्या गोष्टींसाठी आधी पत्रकार परिषद आहे. आणि 8 दिवसात जर याच्यावर विचार नाही झाला तर खूप मोठं जन आंदोलन. आपण बीड परभणीची परिस्थिती पाहिली असेल, पण तशी परिस्थिती मी खासदार म्हणून इथं येऊ देणार नाही. आणि जर यांच्यावर कारवाई केली नाही तर खूप मोठं जन आंदोलन इथं उभं केलं.